विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट हा जो तुमचा स्पेशल पेपर सेकंड आहे त्याचा सिलेबस डिस्कस केलेला आहे. सिलेबसमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स किंवा कन्सेप्ट असणार आहे, चॅप्टर असणार आहे, त्याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. त्यानुसार फर्स्ट चॅप्टरबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट चॅप्टर आपला असणार आहे विपणन नियोजन आणि विक्री पूर्वानुमान, म्हणजे मार्केटिंग प्लॅनिंग अँड सेल्स फोरकास्टिंग. सिंपल चॅप्टर असणार आहे. आपण यापूर्वी मार्केटिंग म्हणजे काय हा FY/SYमध्ये अभ्यास केलेला आहे. मार्केटिंगचे वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर विपणनामध्ये कोणकोणती कार्य होतात त्या कार्यांचा अभ्यास केलेला आहे. विपणन का आवश्यक आहे, कोणाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे ग्राहक असेल, उत्पादक असेल, विक्रेता असेल, समाज किंवा अर्थव्यवस्था असेल, तर यांच्या दृष्टिकोनातून विपणन का आवश्यक आहे हेही आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला TYमध्ये विपणनाशी संबंधित दुसऱ्या काही संकल्पनांचा अभ्यास हा करायचा आहे. त्याच्यामध्ये जो आपला चॅप्टर आहे विपणन नियोजन आणि विक्री पूर्वानुमान, म्हणजे विपणनाशी संबंधित अशा ह्या संकल्पना आहेत. दोन संकल्पना आपल्याला यामध्ये पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली आहे विपणन नियोजन आणि दुसरी आहे विक्री पूर्वानुमान, मार्केटिंग प्लॅनिंग अँड सेल्स फोरकास्टिंग. आपण FYमध्ये मार्केटिंगमध्ये काय शिकलो, SYमध्ये काय शिकलो आणि आता आपल्याला TYमध्ये जे मार्केटिंगच्या संकल्पना पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली थोडासा बदल आहे. TYमध्ये आपल्याला विपणनाची विस्तृत संकल्पना अभ्यासायची आहे आणि त्यानुसार आपली चॅप्टर स्कीम असणार आहे. आता आपण सिम्पली मार्केटिंगची जी डेफिनेशन पाहिली त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की उत्पादकापासून उपभोक्त्यांपर्यंत वस्तू आणि सेवांचा प्रवास संचलित करणारी व्यावसायिक कार्ये म्हणजे विपणन आहे. किंवा विपणनाची आणखी एक आपण डेफिनेशन पाहिलेली होती की ज्यामध्ये सांगितलेलं होतं की ग्राहकांच्या गरजांचा आणि आवश्यकतांचा शोध घेऊन त्या विशेषीकृत वस्तू आणि सेवांमध्ये रूपांतरित करणं, त्या वस्तू आणि सेवांसाठी मागणी निर्माण करणं आणि त्या मागणीचा विस्तार करणं म्हणजे विपणन आहे. आपण हेही पाहिलं होतं की विपणनामुळे समाजाला उच्च जीवनमान प्रदान करण्याचा जो हेतू आहे तो हेतू साध्य होतो, किंवा विपणनाचं अंतिम ध्येय हे ग्राहक समाधान आहे. म्हणजे आपण जर ह्या सगळ्या डेफिनेशन्स पाहिल्या, विपणनासंदर्भातली ही संकल्पना किंवा मतं पाहिली तर आपल्याला हे लक्षात येतं की विपणनामध्ये प्रामुख्याने उत्पादक, ग्राहक, विक्रेते, अर्थव्यवस्था, मध्यस्थ या सर्वांचा समावेश होतो आहे. मग आता जेव्हा आपण विपणनाची एक एक व्याख्या पाहिली तेव्हा आपल्याला लक्षात आलं की ग्राहकाचा, तुम्ही आम्ही सर्वजण ग्राहक म्हणून बाजारपेठेमध्ये अस्तित्वात आहोत. तर बाजारपेठेत जेव्हा आपण विपणन कार्य किंवा विपणन ही संकल्पना वापरतो तर किंवा आपला त्याच्याशी संबंध येतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या केवळ आणि केवळ विपणन या कार्यामुळेच आपल्यापर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. जर विपणन ही संकल्पनाच नसती तर कदाचित आपल्याला आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं हे शक्य झालं नसतं, किंवा त्या गोष्टी करता आल्या नसत्या, वस्तू आणि सेवांचा लाभ घेता आला नसता, किंवा वस्तू आणि सेवांचे वेगवेगळे पर्याय जे आहेत ते पर्याय आपल्याला निवडता आले नसते, तपासता आले नसते आणि त्या पर्यायांचा उपभोग घेता आला नसता. म्हणजे विपणन कार्य होतात, विपणन घटक ही विपणनाची कार्य करतात, त्यामुळेच आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करणं, आपलं दैनंदिन आयुष्य जगणं हे शक्य होतं आहे. आणि मग जेव्हा ही वेगवेगळी विपणन कार्य आपण विचारात घेतो, ही जी डेफिनेशन आपण पाहिली की यामध्ये सांगितलेलं होतं की विपणनामध्ये काय अपेक्षित आहे, तर पहिल्यांदा ग्राहकांच्या गरजांचा आणि आवश्यकतांचा शोध घ्यायचा. म्हणजे बाजारपेठेतील ग्राहकांना नेमकं काय हवं आहे हे जाणून घ्यायचं आणि त्यानुसार वस्तू आणि सेवांची निर्मिती करायची. पण केवळ निर्मिती करून थांबून चालत नाही, तर जी तुम्ही वस्तू आणि सेवा निर्माण केलेल्या आहे त्या वस्तू आणि सेवांसाठी मागणी निर्माण करणं हेही तितकंच आवश्यक मानलेलं आहे. आणि त्या मागणीचा विस्तार करणं, त्या मागणीप्रमाणे वस्तू आणि सेवांचा पुरवठा होत राहणं हे आवश्यक मानलेलं आहे.
म्हणजे त्यासाठी विपणन यंत्रणेला काही कार्य हे निश्चितपणाने करावी लागत असतात. शिवाय ती कार्य करण्याचा एक क्रम, कालावधी, एक पद्धती, एक स्वरूप हे सुद्धा निश्चित असलं पाहिजे. तरच ती कार्य जास्त इफेक्टिव्ह होतात किंवा जास्त फ्रूटफुल होतात असं आपण म्हणू शकतो. जर त्या कामांमध्ये नियोजन नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल की पहिल्यांदा तुम्ही वस्तू उत्पादन करायला सुरुवात केली, पण तुम्ही ग्राहकांना काय हवं आहे हे जर जाणून घेतलं नाही आणि तुमच्याच मनाने जर उत्पादकाने वस्तू बनवली, तर कदाचित त्या वस्तूंना बाजारपेठेत अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असं नाही. कारण ग्राहकाला ती वस्तू नको आहे, ग्राहकाला त्या वस्तूचं स्वरूप थोडंसं वेगळं हवं आहे किंवा कदाचित ग्राहकाची सध्याची गरज ही वेगळी आहे. तर त्या गरजेनुसार वस्तूंचं, सेवांचं उत्पादन बाजारपेठेत होणं हे आवश्यक मानलेलं आहे आणि त्यासाठी नियोजन हे गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल की आज जर मार्केटमध्ये एखाद्या टी व्ही उत्पादक कंपनीने जर समजा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही उत्पादित करायचं म्हटलं, ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल ग्राहकांना उपलब्ध करून द्यायचं म्हटलं, तर कदाचित त्या उत्पादनांना, कदाचित नव्हे 100% त्या उत्पादनांना ग्राहक मिळणार नाहीत. कारण ग्राहकांना त्या वस्तू नको आहेत. आज ग्राहकांना त्याच्यापेक्षा पुढचे व्हर्जन्स त्या ठिकाणी आलेले आहेत. मोबाईल असतील, त्यानंतर टी व्ही सेट असेल, ह्याच्यामध्ये कलरचं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. स्मार्ट टी व्ही, स्मार्ट मोबाईल आजकाल वापरत आहेत. मग अशा वेळेस साधे ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल किंवा टी व्ही कोण खरेदी करेल? कोणीही खरेदी करणार नाही. म्हणजे त्यासाठी अगोदर तुम्हाला बाजारपेठेतील ग्राहकांची नेमकी गरज काय आहे ही गरज जाणून घ्यायची आहे. म्हणजे एक स्टेप तुम्ही ठरलेलं आहे की फर्स्ट ॲक्शन काय असावी, त्यानंतर सेकंड ॲक्शन काय असावी. म्हणजे ग्राहकांच्या गरजांचा आणि आवश्यकतांचा शोध घेतल्यानंतर त्या विशेषीकृत वस्तू आणि सेवांमध्ये तुम्हाला रूपांतरित करायचे आहे. म्हणजे जशा ग्राहकांच्या गरजा आहेत, आवश्यकता आहेत, त्यानुसार तुम्हाला वस्तू आणि सेवांची निर्मिती करावी लागेल आणि ती निर्मिती करून त्या वस्तू आणि सेवांसाठी तुम्हाला बाजारपेठांचा शोध हा घ्यायचा आहे की आपल्या वस्तू कोणत्या बाजारपेठेत विकल्या जातील, आपल्या उत्पादनांसाठी कोणता ग्राहक वर्ग आहे, कुठे आहे आणि त्या ग्राहक वर्गापर्यंत आपण कसा आपला माल पोहोचवायचा याचा विचार हा उत्पादकाला करावा लागतो. ग्राहकाकडून येणारी मागणी ही जास्तीत जास्त कशी वाढती राहील याचा विचार उत्पादक करतो आणि त्या वाढत्या मागणीनुसार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणं, ग्राहकांना उत्पादनांचा पुरवठा करणं हे इथं आवश्यक मानलेलं आहे. केवळ एकदा उत्पादकाने वस्तू उत्पादित केली आणि ग्राहकाने ती एकदा खरेदी केली म्हणजे इथं उत्पादकाची जबाबदारी किंवा काम संपलं असं नाही. तर भविष्यकाळामध्ये ग्राहकाला पुन्हा वस्तूंची गरज लागणार आहे. कदाचित भविष्यकाळामध्ये वस्तूचं स्वरूप हे बदललेलं अपेक्षित असेल ग्राहकाला, तर त्यानुसार तुम्ही तुमच्या उत्पादनांमध्ये बदल करणं हेही आवश्यक आहे, अपेक्षित आहे. तर या सर्व गोष्टी, क्रियाप्रक्रिया ह्या विपणन घटकाला, विपणन यंत्रणेला व्यवसायामध्ये कराव्या लागत असतात आणि ही सर्व कार्य करण्याचा एक जो सुनिश्चित क्रम ठरलेला आहे, एक कालावधी ठरलेला आहे, एक स्वरूप ठरलेलं आहे. तर ह्या सर्वांचं मिळून विपणन नियोजन ही संकल्पना तयार होते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे केवळ तुम्ही विपणन कार्य करण्याला अर्थ नाही, तर ती विपणन कार्य योग्य प्रकारे होणं, वेळेत होणं, सिस्टमॅटिक मॅनरमध्ये होणं हे आवश्यक मानलेलं आहे. म्हणजे ग्राहकांना गरज असेल त्याच्या अगोदर तुमची उत्पादनं बाजारपेठेत असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल की आता फेस्टिव्ह सीझन आहे, दिवाळी सण जवळ आलेला आहे, तर डेफिनेटली दिवाळीमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या वस्तू, ती उत्पादनं दुकानामध्ये ऑलरेडी दिवाळीच्या अगोदर उपलब्ध व्हायला हवेत. त्याच्यामध्ये आकाशकंदील असतील, पणत्या आहेत किंवा रांगोळी असेल, मिठाई, खाद्यपदार्थ आहेत, नवीन कपडे आहेत, नवनवीन वस्तू आहेत घरामधल्या घरगुती वापराच्या. तर ह्या वस्तू दिवाळीच्या अगोदरच दुकानांमध्ये तयार होणं, विक्रीसाठी येणं आवश्यक आहे. दिवाळी सण येऊन गेल्यानंतर जर आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी आले तर त्यावेळेस कदाचित त्या आकाशकंदीलची गरज ही ग्राहकाला राहिलेली नसते आणि ग्राहक त्यावेळेस ते उत्पादन खरेदी करणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पादन बाजारपेठेत केव्हा आणायचं आहे हेही उत्पादकाने पाहणं, लक्षात घेणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी नियोजन, परफेक्ट प्लॅनिंग हे आवश्यक आहे. म्हणजे इव्हन फक्त मार्केटिंगमध्येच प्लॅनिंगची आवश्यकता असते का? तर नाही. व्यवसायाची इतर जी क्षेत्रं आहेत, मुळात व्यवसाय हा नियोजनावरती आधारित असतो. व्यवसायाचं नियोजन जितकं चांगलं तितकं डेफिनेटली व्यवसायाची यशस्वी होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्यासाठी नियोजन किंवा प्लॅनिंग ही कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट महत्त्वाची मानलेली आहे. मग विपणन नियोजनामध्ये काय मांडलेलं आहे, तर विपणन नियोजनचा अर्थ किंवा स्वरूप जर आपण पाहायचं म्हटलं तर यामध्ये सांगितलेलं आहे की विपणन नियोजन हा व्यवसाय नियोजनाचा एक भाग आहे.
ती एक व्यवस्थापनाची प्रक्रिया असून त्यामध्ये व्यवसायाची उद्दिष्टे, संसाधने आणि बाजारातील बदलत्या संधी यांचा विकास व सदृढ संबंध निर्माण करण्याचं कार्य केलं जात असतं. शेवटी कोणताही व्यवसाय हा नफाप्राप्तीसाठी केलेला असतो. काही ना काहीतरी उद्दिष्ट व्यवसायाची डोळ्यासमोर ठेवलेले असतात आणि तो व्यवसाय चालू करणं, सातत्याने चालू राहणं यासाठी अनेक संसाधनांची मदत तुम्ही घेता. भूमी, श्रम, भांडवल हे तर घटक आहेतच, त्याचबरोबर इतर सेवा सुविधांचा लाभ हा सुद्धा व्यवसायासाठी घेणं गरजेचं असतं. मग त्या सर्वांची एक चांगल्या प्रकारे सांगड घालणं, बाजारपेठेमध्ये तुमच्या उत्पादनांना, तुमच्या व्यवसायाला असणाऱ्या संधींचा अभ्यास करणं आणि त्या संधी जास्तीत जास्त कशा वृद्धिंगत होतील, वाढतील याचा विचार करणं हे नियोजनामध्ये अपेक्षित आहे. यापुढे जाऊन सांगितलेलं आहे की नियोजनाचा मुख्य उद्देश हा उत्पादन वाढवणे आणि उत्पादनास योग्य प्रकारचा आकार देऊन ठरवलेली उद्दिष्ट साध्य करणं हा असतो. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला केवळ आज तुम्ही 100 नगांचं उत्पादन करता आहात आणि पुढची 10 वर्षंसुद्धा तुम्ही केवळ 100च नगांचं दररोज उत्पादन करता आहात तर असं करून चालणार नाही. तुम्हाला तुमची उत्पादन क्षमता, उत्पादकता वाढवणं हे गरजेचं आहे. कारण लोकसंख्या वाढते आहे, त्यानुसार लोकांच्या मागणीमध्ये वाढ होते आहे, मागणीचा विस्तार होतो आहे. सध्याचं जे जग आहे त्या जगामध्ये लोकांचा खरेदीकडे कल हा जास्त आहे. अनेक वस्तूंची अनेक लोकांकडून खरेदी केली जात असते. म्हणजे पूर्वी वस्तू वापरण्याचं जे प्रमाण मर्यादित होतं ते आता मर्यादित राहिलेलं नाही. बऱ्याचदा आम्ही क्लासमध्ये उदाहरणही दिलेलं असतं की आपल्या आजी आजोबा जे वस्तू वापरत होते, जेवढ्या वस्तू वापरत होते त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त वस्तूंचा वापर हा आपल्या आईवडिलांकडून व्हायला लागला. आणि आज आपण आजच्या पिढीचा जर विचार केला तर आपल्याकडे तर वस्तू वापरण्याचं प्रमाण जास्त असतं. फॉर एक्झाम्पल की आपण एखादा हँडसेट किती दिवसासाठी वापरतो. आपल्या वडिलांकडे जर एखादा मोबाईल असेल तर तो कदाचित त्यांच्याकडे 5, 6, 7, 8 अगदी 10 वर्षापूर्वीचा असेल. पण आपण 10 वर्षापूर्वीचा एखादा हँडसेट आज वापरतो का? नाही. इथे दर दिवसाला टेक्नॉलॉजी बदलते, दर दिवसाला नवीन काहीतरी फीचर्स असलेले स्मार्टफोन बाजारपेठेत येतात आणि मग त्यावेळेस ती आपली गरज बनते की आपल्याला ॲडव्हान्स फीचरचा मोबाईल हवा असतो. ॲडव्हान्स फीचरच्या वस्तू वापरायला आपल्याला आवडतं आणि त्यानुसार आपल्या मागणींमध्ये बदल हा होत जात असतो. म्हणजे निश्चितपणाने इथं ज्या प्रमाणात ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलतील, ग्राहकांच्या गरजा बदलतील, ग्राहकांच्या उत्पादनांकडून अपेक्षा बदलतील, त्या अपेक्षांची पूर्तता करणं हे इथं उत्पादकाच्या दृष्टीने किंवा विपणनकर्त्याच्या दृष्टीने आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी विपणन नियोजन ही संकल्पना महत्त्वाची मांडलेली आहे. आता इथं 2 प्रमुख डेफिनेशन्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली डेफिनेशन सांगते विपणन नियोजनाची, विपणन नियोजनाद्वारे विपणनाच्या विविध कृतींकरिता उद्दिष्टांची रचना केली जाते व त्यानुसार ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या पायऱ्यांचा अवलंब केला जातो. म्हणजे काय तर अगोदर तुम्हाला मार्केटिंग टार्गेट, मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ज हे ठरवावे लागतात की विपणन कृती का करायच्या आहेत. आपण ज्या विपणन कृती करतो, विपणनाचं कार्य करतो त्यामधून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, काय मिळवायचं आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं आणि त्यानुसार ती उद्दिष्टं आपण कशी साध्य करणार आहोत, ती साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या क्रियाप्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील या अवस्थांचा किंवा या पायऱ्यांचा विचार हा विपणन नियोजनामध्ये होणं हे आवश्यक मानलेलं आहे. दुसरी डेफिनेशन सांगितलेलं आहे विपणन नियोजन म्हणजे विविध विपणन कार्यांची तर्कशुद्ध मांडणी करणे, विपणन उद्दिष्टे तयार करणे आणि ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठीचा आराखडा तयार करणे म्हणजे त्या ठिकाणी विपणन नियोजन आहे. पहिल्याही डेफिनेशनमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की विपणनाची उद्दिष्टे अगोदर ठरवली पाहिजेत. आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की विपणनाचा उद्देश, अंतिम उद्देश हा ग्राहक समाधान देणं असतं. पण फक्त ग्राहक समाधानाचा विचार करून चालत नाही. ग्राहक समाधानाबरोबरच तो व्यवसाय हा अधिकाधिक दीर्घकाळपर्यंत बाजारपेठेत कसा यशस्वी ठरेल, तो स्पर्धेमध्ये कसा टिकून राहील, त्या व्यवसायाची अधिकाधिक उत्पादनं कशी विकली जातील याचाही विचार हा व्यवसायाला करावा लागतो. कारण जर ग्राहकांना समाधान द्यायचं म्हटलं तर कोणत्याही ग्राहकाला फुकट वस्तू मिळाली तर ती वापरायला आवडणारच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ग्राहकांना वस्तू समाधान द्यायचं म्हणून ग्राहकांना मोफत वस्तू